शेतकऱ्यांनो, सध्या डोबू नका, कारण पाऊस काहीच झालेला नाहीये. 1% सुद्धा पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे डोबाची घाई करू नका. खूप सारे कास्तकार असे असतात की थोडासा सुद्धा पाऊस आला तरी डोबणी चालू करून देतात आणि पेरणी सुद्धा करून टाकतात. मित्रांनो, लक्षात घ्या, जोपर्यंत चांगल्या प्रकारे पाऊस होत नाही, जोपर्यंत जमिनीत चांगल्या प्रकारची ओल जात नाही, तोपर्यंत डोबणी करू नका. कारण जर सुरुवातीतच आपण डोबून टाकलं तर, आणि समजा त्याच्यावर थोडासा पाणी आला आणि तो पाणी आल्यामुळे त्या बियाला कोंब फुटेल आणि थोडेफार वरत येऊ शकते. पण नंतर जर 2 दिवस समजा पाणी आलाच नाही तर ते पूर्ण कोंब आलेल्या बिया पूर्ण सडून जाईल. मित्रांनो, लक्षात घ्या, जोपर्यंत पाऊस जास्त प्रमाणात होत नाही, थोडंफार चांगल्या जमिनीमध्ये ओल जात नाही, तोपर्यंत डोबणी करूच नका आणि पेरणी सुद्धा करू नका. तेच आपल्या फायदेशीर राहील. जर आपण डोबणी करून टाकली आणि पाऊस आलाच नाही तर त्यामुळे आपलं डोबलेलं सुद्धा वाया जातील आणि पैसे सुद्धा आपले तेवढे वाया जातील. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच कारण आहे मित्रांनो, की सध्या डोबणी करू नका. आणि ही डोबण्याची खरी वेळ सुद्धा नाही आहे. जून महिन्याच्या एंडिंगला तुम्ही डोबणी करू शकता. तोपर्यंत पाऊस सुद्धा येऊ शकतो, तोपर्यंत वाट सुद्धा पहा. जून महिन्याची एंडिंग म्हणजे हीच खरी वेळ असते डोबण्याची किंवा पेरणीची. ज्यांच्या शेतात विहिरीला पाणी असेल भरपूर, ते डोबणी करू शकतात, कारण त्या ठिबक सिंचनद्वारे ते डोबणी करू शकतात. त्या आधारावर ते बियाणं निघून जाईल. पण ज्यांच्या शेतात विहीर नसेल किंवा विहीर असून सुद्धा त्यामध्ये पाणी नसेल किंवा थोडंफार असेल तरी सुद्धा त्यांनी डोबणी करू नका. मित्रांनो, मी सुद्धा एक कास्तकारच आहे. आपल्या कास्तकारची खरी परिस्थिती म्हणजे कृषी केंद्रातून पूर्ण बियाणं आपण उधार आणतो, हे आपल्याला माहीतच आहे. 1% सुद्धा आपण त्यांचे नगदी पैसे देत नाही. आणि जर आपण असे जर चुकीचे निर्णय घेतले तर पूर्ण पैसे वाया जातील आणि आपल्या अंगावर पुन्हा पैशाचा भार पडेल. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की पाऊस होऊ द्यायचा, जमिनीमध्ये काही ना काही ओल जाऊ द्यायची आणि नंतर डोबणी करायची. बघा मित्रांनो, माझा जर हा सल्ला तुम्हाला पटत असेल तर तुम्ही नक्की माझं मत ऐका.